काय चाललंय तुझं? काहीच नाही. तुला तुला वाटतंय तसं काहीच नाही चाललंय खरंच. तुला काय वाटतं मला काहीच कळत नाही? मला सगळं माहिती आहे. बसलास तू पण बसलास. हे ना जगातलं सगळ्यात डेंजरस वाक्य आहे. मला सगळं माहितीये. अनेक जण बसतात याला. तू पण ना आदित्य, कसा आहे रे? तू अचानक इथे का आलीयस? एक गुड न्यूज आहे. गुड न्यूज? आय नो आपल्या बरोबर खूप गोष्टी झाल्या आहेत कालपासून. ती पार्टी, त्यात झालेले इश्यूज, मग नंतर ती मेघना, मग मी तिला भेटवायला तुला इथे घेऊन येणं, मग दादा मामांचं चिडणं, तुझं त्यांना सॉरी म्हणणं, मग डॅडूचं तुला सॉरी म्हणणं, खूप जास्त टू मच झाल्या सगळ्या गोष्टी. पण हे फुल अँड फायनल शेवटचं आहे नक्की. कशाबद्दल बोलतेस मला काहीच कळत नाहीये. सांगणार, सगळं सांगणार. मग सांग ना. इथे नाही, टपरीवर. तुला जे सांगायचं असेल ते इथेच सांग. इथे तुझे सगळे मामा आतमध्ये असताना त्याच्यापेक्षा टपरीवर चल, चहा पिता पिता बोल. सई सई हात सोड ना, कोणतरी बघेल. नाही सोडणार मी आता. तू जर अजून नखरे केलेस ना तर तुला खांद्यावर उचलून घेऊन जाईल, कळलं ना? लाचोच्या किडनॅपिंग मध्ये शमशेर सिंग खूप एक्सपर्ट आहे, माहिती आहे तू. चल चल चल. दादा काय केलंस तू? अरे 2-3 दिवस झाले कोथिंबीर आणून पडली, खराब होईल म्हटलं वड्या करूया. आदित्यला आवडतात ना. आदित्यच्या आवडी निवडी विषयी काळजी आहे तुला? म्हणजे काय भाई? एक मिनिट, आम्ही त्याविषयी बोलत नाहीये. मग काय आता तुझ्या कोर्टातल्या केसची चर्चा करायला आलायस तू? दादा मी जरा स्पष्टच बोलतो. हा, एखाद्याच्या वाईटावर टपलेली, त्याच्या विरुद्ध कारस्थानं करणारी माणसं असतात जगात. मग तुला काय म्हणायचंय? मी पण तसा कट्टकारस्थानं करणारा, षडयंत्र रचणारा वाटलो का तुला? तसा तू नाहीच आहेस. तेच तर म्हणायचं ना आम्हाला. आणि तरीही तू त्या सुयशला मदत करायला आदित्यला भरीच पडलंस. अरे हो, पण मदतच कर म्हणतो ना मी. तर कोणाचा खून करायला सांगतोय त्याला? नाही, पण या नादात आदित्यच्या इच्छा आकांक्षा मरत तर नाहीयेत ना, हे नीट तपासून पाहायला पाहिजे होतस तू. का विचारलंय की मी त्याला? तू त्याला विचारलं नाहीस, तू त्याला सांगितलंस सईची संबंध तोड म्हणून. मी काय म्हणतो की मी आदित्यला वाटेल ते सांगेन, पण त्याला समजते की नाही बरोबर काय वाईट आहे. हे पहा, मी विचार करूनच वागतो. तो सुयश आहे, तो चांगल्या घरातला मुलगा आहे. काय बंधू, तुला तर त्या कुटुंबाची सगळी माहिती आहे. तूच उदो उदो करत होतास ना त्यांचा. हो, पण अरे मग जर का अशा मुलाशी जर का त्या सईचं लग्न होत असेल तर तुम्हाला काय अडचण आहे? नाही, मला कल्पना आहे की तुम्हाला तिच्याबद्दल थोडीशी आपुलकी आहे, पण मग जर का आपल्यामुळे तिचं आयुष्य मार्गी लागत असेल तर तुम्हाला काय अडचण आहे मला समजत नाही. हे बघ दादा, तुम्हाला खरं सांगू का, या सगळ्याच्या पलीकडे सुयशचं आणि तिचं लग्न झालं की आदित्य त्या भानगडीतून मोकळा होईल. तो डॉक्टर सुयश तिची काळजी गेलाय, मग आदित्यच्या डोक्याची काळजी मिटेल आणि तो स्वतःच्या लग्नाचा विचार करेल. आणि समजा मला किंवा तुम्हाला काही वाटो, पण आदित्य त्याच्या मनाला जे योग्य वाटेल तेच करेल की नाही? बघायला तर विषय संपला. आदित्यच्या मनात काय चाललंय ते त्याचं त्याला तरी कळतंय की नाही देव जाणे. मला नीट माहितीये तुझ्या मनात काय चाललंय ते. काय माहितीये का तुला? हे की तुला फ्रीडमची गरज आहे. आदित्य कश्यप, कुर्सी की पेटी बांध लीजिए और दिल थाम के बैठिए, क्योंकि
कि आपके लाइफ का हवाई जहाज अब उड़ान लेने वाला है. म्हणजे माझ्या डॅडूनी त्याच्या कंपनीमध्ये तुला जॉब ऑफर दिली आहे. अगं सई, एक मिनिट खाली बस. वेडी झालीस का? परत काय केलंस? मग सई, तुला माहितीये माझ्यावरती असे उपकार वगैरे. मी अजिबात काही केलं नाही. डॅडूनी स्वतःहून सांगितलं मला, मी काहीच नाही बोलले. सई, नोकरी म्हणजे काय भातुकलीचा खेळ आहे का ग? आज एक तर उद्या दुसरी केली, परवा तिसरी. ओके, मला नसेल कळत त्यातलं काही, पण डॅडूला तर कळतं ना. तू त्याच्याशी सगळं डिटेल बोलून घे, तेवढं तर करशील तू. नको. अरे पण का नकोय? कारण मलाच ही नोकरी सोडायची नाही आहे. आर यू सिरियस? हा म्हणजे तुझ्या डॅडूला सॉरी सांग, पण मला नाही जमणार आहे ग. आधी ते मला एक कारण सांग नाही म्हणण्याचं. तत्व. तत्व. सई, मी त्या सामान्य मराठी घरातून आलोय जिथे एकदा माणूस नोकरीला चिकटला की चिकटला. बघ, आम्हाला सांगितलंय एकदा हाती आलेली नोकरी ना ही रिटायरमेंट पर्यंत सोडायची नाही. त्याच ऑफिसमध्ये मान मोडून, कधी कधी मन मोडून काम करत राहायचं. अरे पण असं का? सोप्या शब्दात सांगायचं तर लग्न केल्यासारखं. म्हणजे एकदा झालं की झालं. कितीही कुरबुरी झाल्या तरी डिवोर्स, घटस्फोट वगैरे घ्यायचा नाही. प्रत्येक दिवस हा नवीन उमेदीने जगायचा, स्वतःला सिद्ध करत राहायचं. तर असता तुम्ही खरे मध्यमवर्गीय. कसला लाज्जा आहेस यार तू. हे सई, काय ग तू? एक मिनिट. तू जे काही बोललास ते पटलंय मला. तू नको सोडूस ती नोकरी, काहीच प्रॉब्लेम नाही. पण तू होप सुद्धा सोडू नकोस. म्हणजे तुला हवं ते काम कर तू, पण मनात इच्छा ठेव मोठं बनण्याची. नोकरीचा मान ठेवून तिथल्या गोष्टी सहन कर तू, पण एक दिवस तुझ्या शब्दाला मान मिळेल असं काहीतरी करून दाखव. आयुष्यभर नोकरी कर तू, पण एक दिवस बॉस बनण्याचं स्वप्न मनात ठेवून. सई, एवढं सगळं मला कसं जमणार ग? का नाही? मी आहे ना. तू जिथे थांबशील ना तिथे मी तुझा हात हातात घेईन आणि तुला पुढे घेऊन जाईन, किंवा मग मागे जाईन आणि नुसता धक्का मारेन. सई, कारण प्रत्येक सक्सेसफुल पुरुषाच्या मागे एक येडचाक बाई असतेच. अगं, हे युजली नवऱ्याला बायकोनी म्हणायचं असतं. नाही पण ठीक आहे, आता तू एवढे माझ्यासाठी कष्ट घेतेयस, मग तुझ्यासाठी नवरा मी शोधतो ज्याच्या मागे तू उभे राहू शकशील आयुष्यभर. ए हॅलो, तुला ती मुलगी ती मेघना बघायला आली आहे याचा अर्थ तू माझ्या लग्नाकडे वळू नकोस. तू तुझं बघ, मी आणि माझा होणारा नवरा आमचं काय ते बघून घेऊ. हेच बघतोय मी, मला हे आवडत नाहीये. बरं चल, मी निघते. तुला गुड न्यूज द्यायला आले होते, आता डॅडूला जाऊन बॅड न्यूज देते लवकर. चल, मी पण पळतोस. बाय बाय. अरे, तुला पैसे नंतर देतो, हे असंच आणलं रे मला. तू इथं काय करतोयस? नाही, बघत होतो तुमच्या दोघांचं काय चाललंय ते. तिने तुझा हात काय धरला, धक्का काय मारला. हे आदित्य, लग्नानंतर मला हे असलं काही चालणार नाही, कळलं का? लग्न होणार आहे तुमचं? होणार आहे ना. तू लावून देणारच आमचं लग्न, लक्षात आहे ना? नाहीतर हा आत्ता मी मामांकडे चालू जाऊ. जा जा. आणि काय करतोस? माझी कंप्लेंट करणारस मामांकडे रडत रडत? ए आदित्य, हे बघ, तू असा वागणार असलास ना मला तुझी मदतच नाही करायची. ए अरे नको जाऊस ना. ए आदित्य, अरे जाऊ नकोस ना. ए आदित्य, अरे हे असं एक्स्ट्रीम टोकाला जाऊ नकोस यार. सेम टू यू. ए आदित्य यार, हे बघ, तू सांग काय करू. घरी जा आत्ता. हा, दिवसभर आराम कर, आपण संध्याकाळी भेटू. तोपर्यंत रेडी करतो तुझ्यासाठी एखादा प्लॅन ऑफ ऍक्शन. प्लॅन ऑफ ऍक्शन. बाय. या बाय. बेटे, तू फक्त मला माझ्या पत्रिकेतला राजयोग मिळवून दे, मग बघ
तुझे ग्रह तारे आणि कुंडली कशी फिरवतो ते. श्या. एक तर साप पडतच नाही. आज काय दिवसच नाही आपला. पडतील पडतील, पेशन्स. अरे इथे पडून काय पाहिजे सा. ते खऱ्या आयुष्यात झिरो पडला ना, झिरो. तुझा तो आदित्य कश्यप आपल्या कंपनीत नोकरी करायला नाही म्हणाला ना. इट्स ओके डॅडू. अरे काय ओके, त्याला कळत नाहीये त्या कंपनीत तो राहिला ना तर त्याची वाट लागणार आहे, वाट. काही वाट वगैरे लागणार नाही. उलट ना, त्या कंपनीत जे लोक झोल करतायत त्यांची वाट लावून ठेवेल तो. आदित्य कश्यप आदित्य ग्रुप ऑफ कंपनीजचा मालक बनेल नक्की. 3 1 2 ए बेटू, जा ना प्लीज, फोन उचल ना, जा ना पटकन. ए नाही हा डॅडू, तू इथे काहीतरी चिटिंग करशील नक्की. ए मी कधीच हे चिटिंगचे धंदे करत नाही, कळलं ना. तुझा फोन उचल जा. हॅलो आंटी. हॅलो सुझॅन. सापडले. शक्यच नाही. तू का खेळलास मी बघत नसताना. नाही, तू परत खेळ. अरे अशी तू काय? परत खेळ. आता तुला नाही पडलं, तू चिटिंग केलीस. हॅलो सॉरी हा, जरा गडबड सुरू होती. आंटी तुम्ही आता ही बाकी गडबड सोडून द्या. आता लग्नाची गडबड चालू करा. मी त्यासाठी कधीपासूनच तयार आहे. पण या मुलीला सईला कोण समजावणार. या जगात एकच माणूस आहे जो सईला समजावू शकतो, तोच समजावणार. कुणाबद्दल बोलतोस तू. मर्द मराठी मिडल क्लास बॉय आदित्य कश्यप. कसं नाही, म्हणजे जे मला नाही जमलं ते तुला कसं काय जमणार आहे. गेम तोच आहे, पण तुम्हाला तो नीट खेळता नाही आला. आदित्य तयार झालाय कारण मी त्याला नाही, त्याच्या मामांना पटवलं. आता त्यांनीच त्याला माझं आणि सईचं लग्न जुळवून द्यायला सांगितलंय. सो काही झालं तरी आदित्य मामांचा शब्द मोडणार नाही. कसला ग्रेट आहेस. नाही म्हणजे तुझ्यासारखा हुशार मुलगा मला जावई म्हणून मिळणार आहे, माझं नशीबच म्हणायचं. हो आंटी, तुमच्या मुलीशी लग्न करून माझं नशीब पण फळफळणारच आहे ना. हो ते सुद्धा बरोबरच आहे. आता महिन्याभरात चट मग मी पट ब्या. जब साथ में है आदि तब होके रहेगी शादी. मला फक्त सही हवी. तुझं हे सत्संग नकोय, कळलं का. मला प्रोफेसर नकोय, मला डमी हवाय जो मला परीक्षा पास करून दे. मला फक्त चांगले मार्क्स आणि डिग्री हवी, ती पण लवकरात लवकर. सुयश अशी घाईघाई करावी लागेल मित्रा, करावी लागेल. कारण काय, आपल्याला 1 महिन्याच्या आत सईला पटवावं लागेलच. का? कारण आमच्या ज्योतिषी बुवांनी सांगितलं पुढच्या 90 दिवसात हे लग्न व्हायलाच पाहिजे. आणि जर काही लग्न नाही झालं तर 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 मी जीव देणार. या लग्नापर्यंत सुपर फास्ट पोचता येईल असं काहीतरी सांगितलं. आपल्याला हे 3 टप्प्यात करावं लागेल. 3 टप्पे. पहिला टप्पा ओळख. तुझी आता नव्याने ओळख तिच्याशी घडायला पाहिजे. तू माणूस म्हणून कसा आहेस ते तिला माहीतच नाही. ती आता तिला दिसलं पाहिजे. तिचा हा जो तुझ्यावरती राग आहे ना, हा गेला पाहिजे. ती ऍटलीस्ट तुझ्याशी भेटायला लागेल, बोलायला लागेल, असं आता तू वागलं पाहिजेस. ओके. दुसरा टप्पा मैत्री. तू तसा बरा मुलगा आहेस, तिच्या टाईपचा आहेस, तिची काळजी घेऊ शकणार आहेस, तिचा विचार करू शकणार आहेस, हे आता तिला दिसलं पाहिजे. तरच तुमची मैत्री होऊ शकेल. आणि सई जर तुझी मैत्रीण झाली नाही तर ती तुला सिरियसली घेणारच नाही. नोटेड. आणि तिसरा टप्पा लग्न. जे पान. सुयश,
तिला तुझ्याशी लग्न करण्यासाठी कन्व्हिन्स करणं हा सगळ्यात महत्वाचा असला तरी सगळ्यात अवघड टप्पा असणार आहे. हे तर तू करशीलच रे, आणि मी पण सईला मिळवेनच. कारण हा माहितीये तुला जे काय हवं ते तू मिळवतोसच. कधी कुठेही कसंही पाठ झालंय आता मला. गुड बॉय, तू जे सांगितलंय ना ते मलाही पाठ झालंय. तो आता कामाला लाग. अरे सईचं बोलणं ऐकून मला धडकीच भरली. ती नकळत बोलून गेली, पण काय डेंजरस बोलली रे. हे चुकून जरी तिला कळलं ना की तिचं आणि सुयशचं लग्न आदित्य लावून देतोय, सगळं अवघड होऊन बसेल. आदित्य आयुष्यभरासाठी चांगली मैत्रीण गमावून बसेल. अरे तो काय, आपणही तिला गमावून बसू. तिला खरं काय ते कळलं ते कशासाठी आपल्याशी संबंध ठेवेल. हे असं नको रे बोलूस. अरे खरं काय ते बोललो, दुसरं काय बोलू शकतो आपण. काय बोलायचं तेही बोलू शकलो नाही. हो ना, आदित्यच्या प्लॅन बद्दल आपण तिला सांगू शकत नाही, आणि तिने सुयशच्या गळ्यात घातलेली माळ देखील आपण पाहू शकत नाही. नाही सई सूल होणार ती ब्रह्मेंच्याच घरची. मान्य आहे, पण आपल्याला कसं शक्य आहे हे? मला वाटतं आपण फक्त मामा बनूनच राहणार. मामा बनू रे आपण, पण असे तसे नाही. थोडेसे शकुनी मामा बनू. म्हणजे आदित्य जो खेळ रचतोय ना त्यातले सगळे डाव आपण उलटे पाडू. आदित्यच्या नकळत, पण आदित्यसाठी. कसला विचार करतोयस. जिंदगी की इस रेस में हमें अपने भांजे को जिताना है, लेकिन इस खेल में उसे हराना होगा मिलॉर्ड. हा बोला सई बिराजदार, काय म्हणताय. कुठे आहेस तू? घरी. भाई मामा आणि बंधू मामा आले का घरी? आले असतील. ते काय, मी मागच्या साईडला आहे ना घराच्या, म्हणून सगळे वाहनांचे वगैरे आवाज ऐकू येतात. पण एक मिनिट, तू असं का विचारतीयस? ते दोघं भेटले होते तुला? नाही, म्हणजे मला ना ऍक्च्युली ते गाडीतून जाताना दिसले म्हणून मी विचारलं. नक्की? नक्की म्हणजे तुला वाटलं की मी त्यांना भेटले? हो म्हणजे का? ते तुला म्हणाले होते का तसं? नाही सई, तू माझ्यापासून काही लपवत नाहीस ना? हाच प्रश्न मला तुला विचारायचा आहे आदित्य. तू मला फसवणार नाहीस ना कधी आयुष्यात? म्हणजे मनात एक आणि ओठावर एक असं वागणार नाहीस ना? जे काही आहे ते खरं खरं न सांगता मला अंधारात ठेवणार नाहीस ना तू? सई अगं, असं का विचारतेस? काय झालंय? नाही, तसं काही झालं नाहीये, पण पुढे कधी तसं होणार नाही याची गॅरंटी हवी आहे मला तुझ्याकडून. हे बघ आदित्य, काहीही झालं तरी इतर कुणासाठी काहीही करताना आपली मैत्री विसरू नकोस. मी तुझ्यासाठी, आपल्या मैत्रीसाठी काय वाटेल ते करू शकते, पण तू आपल्या या मैत्रीला धक्का लागू देऊ नकोस. जपशील ना आपली मैत्री? हो सई, काहीही झालं तरी मी आपली मैत्री कधीच विसरणार नाही, आणि ती कधीही तुटूही देणार नाही. प्रॉमिस? प्रॉमिस. ओके, मग बाय. आय प्रॉमिस सई. मी जे काही करेन ते तुझ्या भल्यासाठीच करेन, कारण तुझ्या आनंदातच माझा आनंद आहे. काय रे, कुठे चाललायस? सईला भेटायला. नाही, सुयशला. अरे पण का, कशासाठी? अरे आधी नको रे असं वागूस, याचा पस्तावशील. अरे दादाच्या सांगण्यानुसारच वागलं पाहिजे असं काही नाही. काही नियम आणि काही कायदे मोडायचेच असतात. हे बघ, त्यात काही पाप नाही, काही चूक नाही. हे बघ, तू मन मारून तुला सईबद्दल काय वाटतं हे तू तुझ्या मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी दाबून ठेवलंस. हे बघ,
ते जितकं दाबून ठेवशील ना तितकंच एक दिवस उफाळून बाहेर येईल आणि मग ते आवरणं तुला कठीण जाईल. आणि त्यावेळी वेळ निघून गेली असेल आणि सई सुद्धा. तेव्हा सईला जाऊ देऊ नकोस. अरे तिला जाऊ देऊ नकोस. बस मला जाऊ द्या. अरे अरे बंधू, याचं काय करायचं? करणार करावंच लागणार मेलो. न्यायदेवतेच्या तराजूचा समतोल साधायचा असेल तर या नाहीतर त्या पारड्यात वजन टाकावंच लागणार. नक्की काय चाललंय तुझ्या डोक्यात? डोक्यात नाही, हातात आहे. मी सईला फोन करून सगळं काही सांगून टाकायचं म्हणतोय. तुला काय वाटतं? म्हणजे तिला तिच्याशी बोलणार तू? मग काय हरकत आहे बोलायला? अरे तसं नाही रे, आधी आपला आहे ना. मग काय सई आपली नाहीये? मी तिला फोन करून सगळं सांगून टाकणार आहे. हॅलो सई. मी अशाच मुलाशी लग्न करीन ज्याला सगळं जेवण बनवता येतं. आणि असाच जर तुला कोणी सापडला नाही तर? मग तू आहेस ना. अरे आलास तू? अरे तू आलीस? मामा काय झालं? सगळं ठीक आहे ना? म्हटलं तर आहे, म्हटलं तर नाही. म्हणजे काय झालंय नक्की? तुम्ही मला इथे इतक्या अर्जंटली बोलवून घेतलं? वेळ खूप कमी आहे. काय वेळ घालवतोयस तू? काय झालंय सगळं? जे काय बोलत होते पटापट बोल. तिला जर तुला खरंच समजून घ्यायचं असेल ना सुयश, तर तुला पेशन्स ठेवावा लागेल, वेळ द्यावा लागेल आणि घाई करून चालणार नाही. कारण हा तुमच्या दोघांच्याही आयुष्याचा प्रश्न आहे. हा 2 जीवांच्या आयुष्याचा प्रश्न आहे सई, जो तुलाच सोडवावा लागणार आहे. सई शशिकांत बिराजदार, वय 24 वर्ष 7 महिने, उंची 5 फूट 4 इंच, रंग गव्हाळ, बांधा मध्यम, स्वभाव बिनधास्त, मनमोकळा आणि आनंदी. सई बिराजदारला समजून घेण्यासाठी तुला काही गोष्टी माहीत असायलाच हव्या. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे तोंड ओळख. तोंडोळ? टेसी रिडिंग. हो गॉट इट. असं म्हणतात की बाईच्या मनात काय चाललंय हे ब्रह्मदेवाला सुद्धा ओळखता येत, पण तसं नसतं. आपण जर नीट लक्ष देऊन बघितलं ना तर समोरच्याच्या मनात काय चाललंय हे आपल्याला स्पष्टपणे दिसूही शकतं आणि ऐकूही येऊ शकतं. सईच्या बाबतीतही तसंच आहे. तिचा फेस क्रमांक 1, रागावलेली सई. सुरेश हा फोटो नीट बघ. सईच्या जर नाकपुड्या 2 मिलीमीटरनी फुगल्या आणि डोळे जर 2 मिलीमीटरनी बारीक झाले तर खबरदार, स्वतःचा चिलखत घालून रेडी राहायचं. कारण मला राग येतोय. टेम्परेचर वाढतंय माझ्या डोक्याचा सुद्धा आणि जगाचा सुद्धा. पण कोणाला काही पडलेली नाहीये त्याची ग्लोबल वॉर्मिंगची. अरे तिकडे नॉर्थ पोलवर पेंग्विन मरतायत आणि आपल्याकडे लोक एसी लावून बसलेत. एसीने सुद्धा वाढतं ग्लोबल वॉर्मिंग. एसी फोडून टाकायला पाहिजेत. पहिल्यांदा माझ्याच घरातला एसी फोडते. हा ना तिचा कॉन्स्टंट मूड आहे. कधी कधी दिवसातून 20 वेळा सुद्धा चेहरा दिसू शकतो आपल्याला. आपण तशी वेळ नाही येऊ द्यायची. हा पण तरी वेळ आलीच तर हे
हवं होतं मला. खाली दिमाग शैतान का घर, तसं खाली पेट शैतान का घर हे सई वापर. कारण तिचं पोट भरलं की तिचा रागही उतरतो. पुढे पुढे चेहरा नंबर 2, हसणारी सई. हसणारी सई, यात काय एवढं? नुसती हसणारी नाही, स्वतःच्याच विनोदावरती हसणारी सई. अजून एक एकदा ना मिस्टर मुंगी एका माणसाच्या डोक्यावर पाय ठेवतात आणि तो माणूस मरतो. का? का? कारण मिस्टर मुंगी हा एक हत्ती असतो. ही आपल्या जोक्सवर असते ना, त्यापेक्षा कित्येक पटीने स्वतःच्या जोक्सवरती असते. आणि आपण जर हसलो नाही तर धमकावून हसायला लावतो. आणि हसून झालं की हिचा हात जातो वर. हो, अच्छा अच्छा. म्हणजे हसता हसता त्याच्या डायफ्रॅम वर ताण येतो, क्रॅम्प येतो, सो तो स्ट्रेन रिलीज करायला ते हात वर करते. करेक्ट? नाही, मग ती फक्त टाळी द्यायला हात वर घेते. पण ह्यात एवढं महत्वाचं काय? महत्वाचं आहे सुयश, कारण हे जोक तुला आवडो किंवा न आवडो त्यावर तू हसायला शिक. काय आयुष्यात असे खळखळून हसायचे प्रसंग ना फार कमी येतात. पण तुमच्या आयुष्यात जर सई असली ना तर ती या ना त्या मार्गात हे असे क्षण तुमच्या आयुष्यात आणत राहते. त्यामुळे तो प्रत्येक क्षण तिच्याबरोबर एन्जॉय करायला शिक, त्याला रिस्पेक्ट द्यायला शिक, त्याची किंमत करायला शिक. तू जर हे केलंस ना तर तुला तुझं आणि तिचं आयुष्य कळायला लागेल. चांगली फिलॉसॉफी. प्लीज प्रोसीड. चेहरा क्रमांक 3, अस्वस्थ सई. सईकडे प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असतं. पण एक वेळ अशी येते जेव्हा सई स्वतःच अडकते, ब्लॉक होते. मग मात्र तिचा मेजर इश्यू होतो. ती खूप अस्वस्थ होते, केसांमधनं हात फिरवायला लागते, इथे तिथे बघायला लागते. एखाद्या प्रश्नाचं उत्तर किंवा प्रॉब्लेमचं सोल्युशन आपल्याकडे नाहीये हे तिला फिलिंगच आवडत नाही. मग अशा वेळेस आपण तिला डीप ब्रीदिंग करायला सांगायचं. सई श्वास घे, श्वास घे. ब्रीद इन, ब्रीद आउट. ब्रीद इन, ब्रीद आउट. ब्रीद इन, ब्रीद आउट. जेणेकरून काय होतं, तिची अस्वस्थता दूर होते. पण ह्यांनी काम नाही भागलं तर मात्र केस आउट ऑफ हँड जाते. मग तिला स्वतःचाच राग यायला लागतो, रडू यायला लागतं. मग ती वर बघायला लागते, कारण तिला असं वाटतं की वर बघितल्याने आपले अश्रू परत डोळ्यात जातील. मग आपण शिट्टी वाजवायची. आणि मग ती डिस्ट्रॅक्ट झाली ना की तिला पाणी पाजायचं आणि विषय बदलायचा. पण विषय का बदलायचा? मग त्या प्रॉब्लेमचं काय? उलट त्या प्रॉब्लेमवर सोल्युशन शोधून आपण ते सईला सांगायला पाहिजे. नाही नाही, ही चूक आपण कधीच करायची नाही. तिला तिचं उत्तर सापडेपर्यंत आपण तो विषयच काढायचा. एकदा का तिला उत्तर सापडलं की ती स्वतःहून येते बोलाय. आणि नाहीच सापडलं तरी ती हे येऊन सांगते आणि मदत माग. तोपर्यंत आपण तिला तिचा वेळ आणि तिची स्पेस द्यायची. हे सगळं खूप क्रिटिकल आहे. म्हणूनच तर ती सही आहे ना. अरे समजायला सोपी असली तर मग ती सही कसली? चेहरा नंबर 4. हा चेहरा तेव्हा बघायला मिळतो जेव्हा समोरचा माणूस काय बोलतोय हे सईला अजिबात कळत नसतं. हे काय चाललंय नक्की? मला काहीच कळत नाही. मला नीट सांगा ना प्लीज. केस सोडवायचे, केस? केस सोडवायची आहे म्हणून बोलवलंय तुला. पण त्या केसचा माझ्याशी काय संबंध? तसा संबंध नसला तरी असा संबंध आहे. पण मग भाई मामांचा त्या केसशी काय संबंध आहे? ते का आलेत आणि त्यांच्या चेहऱ्यावर एवढं टेन्शन काय? टेन्शन कुठे? मला कुठे आलंय टेन्शन? भाई मामा, अहो स्पष्ट दिसतंय तुमच्या चेहऱ्यावर. नाही नाही, म्हणजे माझा चेहराच तसा आहे.
आणि संध्याकाळ व्हायला लागली ना की माझा चेहरा असा टेन्शन सारखाच दिसतो. म्हणजे माझी केस असली की त्याला येतं टेन्शन थोडं. पण हे टू मच झालं. टू मच नाही, मचमच झाली आहे घरी. हो, पण मग या केस बद्दल तुम्ही घरीच चर्चा का नाही केलीत? म्हणजे माझ्याशी बोलून काय होणार आहे नेमकं? कारण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तूच देऊ शकतेस. तूच वाचवू शकतेस त्या मुलाला आणि त्या मुलीलाही. कोण मुलगा कोण मुलगी? तुम्ही हे सगळं बोलणं थांबवा आणि मला मला नीट सांगा, क्लिअरली स्पष्टपणे सांगा. काय करायचंय आणि काय नाही करायचं. डूज अँड डोंट्स. आता सईला गाडी खूप आवडते. हा, मग असं 56 गाड्या उभ्या करेन तिच्या समोर. मी गाडी विकत घेण्याबद्दल बोलत नसून गाडी चालवण्याबद्दल बोलतो. सई बरोबर प्रवास करण्यात एक वेगळीच मजा आहे. हा, पण मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. ब्रेक 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 ब्रेक. सई अगं हळूच ग जरा. उजवीकडे सई, उजवीकडे वळायचंय. उजवीकडे. उजवीकडे म्हणजे राईटला. लक्षात आहे माझ्या. मग लेफ्टला का चालली आहे तुझी गाडी? अगं ए सॉरी 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 सॉरी. हळू 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 हळू. घेतीये. अगं स्पीड ब्रेकर आहे, स्पीड ब्रेकर. दिसतोय मला तो. अगं सई अशी का चालवतेस तू गाडी? सई बिराजदार अशीच गाडी चालवते. पण मी तिला गाडी चालवूच देणार नाही. नाही, असं तर कधीच करायचं नाही. तिला हे करू नकोस ते करू नकोस असं सांगायचं नाही. कारण मजा आली. और तिखावाला पाणीपुरी दो. अगं सई एवढं तिखट खाऊ नकोस, तुला झेपणार नाही. इसका मत सुनो. और तिखावाला दो. बास सई, आता ही शेवटची पुरी. आता बास. हे बघ खरंच खूप जळजळ होईल तुला. भैया आप और एक तिखावाला पानीपुरी दो. भैया आप इसका मत सुनो, आप बस पानी दो आप मैडम को. आप ना डबल ट्रिपल तिखावाला पानी दो. सई ऐक, त्या तिखट पाणी पिऊ नकोस. बघ जळजळ होईल, पोटामध्ये आग होईल. तुला आत्ताच सांगून ठेवतो, प्रॉब्लेम होईल. तू नको पिऊस. ऐक माझं. 1 2 सईला एखादी गोष्ट करू नको असं सांगितलं ना की पहिले जाऊन ती तीच गोष्ट करणार. मग मी तिला माझ्याशी लग्नच करू नको असं सांगू? नको, ती सिरियसली घेईल. अरे यार, ही मुलगी आहे की त्रास आहे? शमशेर सिंग आहे वो. आणि डाकू शमशेर सिंगच्या जो वाट्याला जातो ना त्याची तो वाट लावतो. ए ढापण्या, चष्मा घालूनही दिसत नाही का तुला? एवढीच मरायची इच्छा असेल ना तर रेल्वे ट्रॅकवर जाऊन मर. रेल्वे समोर घाल गाडी. सई, काय चूक आपलीच आहे. आपली नाही, तुझी चूक होती. तू ही फालतूची बडबड करत होतास ना, म्हणून माझा नेम चुकला, नाही तर उडवलं असतं मी त्याला. आता जर का तू फालतूची बडबड केलीस तर तुलाही त्याच्या बरोबर रेल्वे ट्रॅकवर घेऊन जाईल आणि मी फुल स्पीड मध्ये ट्रेन चालवत येईल. कळलं? ए तू काय बघतो रे? सॉरी म्हणलंय. निघतो का आता? त्यामुळे जर सईचं कोणाबरोबर भांडण चालू असेल ना, आपण मध्येच नाही पडायचं. हे पण माझ्या मर्दानगीचा फायदा काय? काही नाही. म्हणजे तू काहीच नाही करायचंस. तू फक्त शांत राहायचंस. हा, आता सईच्या प्रॉब्लेम वरती सोल्युशन नाहीच सापडलं तर एकच करायचं, रामबाण इलाज वापरायचं. मीच मूर्ख आहे. मला ना अक्कलच नाहीये. अक्कल असते तर असं वागले असते का? मी मुळात मी असं वागलेच का? चहा. तिला इगो नाही पण स्वाभिमान, तो कधीच दुखवायचा नाही. तिचे विचार पक्के आहेत, ठाम आहे. त्यांना कधी बदलायला जायचं नाही. तिच्यात भयंकर एनर्जी आहे, उत्साह आहे, ज्यामुळे ती स्वस्थ बसू शकत नाही. पण वेळोवेळी आपण तिचा हात धरून तिला शांत बसवायचं. तिला स्वतःच असं आयुष्यात काहीतरी करायची इच्छा आहे, तेव्हा तिला घरी बसवायचा विचारही करायचा. तिला जे बरोबर वाटतं तेच ती करते, त्यामुळे तिला ते करू द्यायचं. तिला जे चूक वाटतं ते ती बोलून दाखवते, तेव्हा गुमान ऐकून घ्यायचं.
ती वाद घालत असेल तर आपण माज नाही करायचं. तिला बोलायला खूप आवडतं, आपण सगळं ऐकून घ्यायचं. हा, आपल्या मनात जे येईल ते तिला खरं खरं सांगायचं. ती वादळ आहे वादळ, तिला मुठीत धरायचं नाही. पण ती चंचल आहे, तिला भरकटू द्यायचं नाही. ती निरागस आहे, तिला मोठी हो म्हणायचं नाही. ती वेडेपणा करेल तेव्हा तिला शहाणं हो म्हणायचं नाही. तिची प्रत्येक गोष्ट आपल्याला पटत नाही, पण ती कोडं आहे कोडं, जे पटकन सुटत नाही. तुला बरंच माहिती रे सईबद्दल. प्रेमाभिमत नाही पडलं ना तिच्या, नाहीतर माझी लाईन क्लिअर करता करता स्वतःचीच सुयश लाईन. बस. आदित्य, सई फक्त माझी, लक्षात ठेवायचं. आता ही मुलगी नेमकी कोणाची आहे यावर सगळं अवलंबून आहे. अच्छा, म्हणजे लव्ह ट्रँगलचा सीन आहे. नाही म्हणजे ट्रँगल आहे, पण कुणाचं कुणावर प्रेम आहे तेच कळत नाहीये. काय कोणीच स्पष्ट बोलत नाहीये. तुम्ही तरी कुठे स्पष्ट बोलताय? अजूनही केस काय आहे मला कळलं नाहीच आहे. काय एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहे, त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे. मनातल्या मनात. हा, आणि आता त्या दोघांमध्ये तिसरा मुलगा आलाय ज्याला त्या मुलीशी लग्न करायचं. एक मिनिट, पण यात त्या मुलीचं काय म्हणणं आहे? लग्न तिचं आहे ना, ती ठरवेल काय करायचं काय नाही करायचं ते. ते तर आहेच. नाही, पण तिला माहित नाही ना की तिच्या अपरोक्ष प्लॅन सुरू आहे तिला लग्नासाठी तयार करायचा. प्लॅन? पण कोण करतंय प्लॅन? तिच्यावर प्रेम करणारा मुलगा. काय फालतूगिरी आहे ही? माहिती काय? हो, पण तिला लक्षात पण येणार नाही की ती जाळ्यात अडकली आहे. आणि एकदा का जाळ्यात अडकली ना, मग सुटका नाही. हो. ते प्रेम वगैरे सगळं गेलं खड्ड्यात. हा, म्हणजे ते मनातलं प्रेम आता आपण थोडा वेळ बाजूला ठेवूया. तो मुलगा त्या मुलीचा मित्र आहे ना. हो, मुलगा मैत्रीशिवाय प्रेम होतं का? काय ग? पण मग तो त्याच्या मैत्रिणीशी असं का वागतोय? हे चूक आहे. आहेच. हो ना, चुकच आहे. मी नसतं सहन केलं असं. मी जर त्या मुलीच्या जागी असते ना, तर त्या तिसऱ्या मुलाशी लग्न केलंच नसतं, पण या मित्राशी सुद्धा कायमचे संबंध तोडले असते. बोलणं तर सोडाच, पण आयुष्यात परत कधी तोंडही पाहिलं नसतं त्याचं. हे बघा मामा, मी एखाद्याला आपलं मानलं ना की त्याला आयुष्यभर सोडत नाही. हा, पण कुणी जर माझं मन दुखावलं तर मी त्याला असं तसं सोडत नाही. त्याला आयुष्यभर दुखत राहील अशी जखम देऊन सोडते. मग त्याचं काय व्हायचंय ते होऊ दे. डिसमिस, सेशन डिसमिस. हो हो हो, बरोबर आहे. चल चल, उशीर होतोय ना. दादा चिडतो ना उशिरा घरी आलो की. तुला तर माहितीच आहे. पण त्या मुलीचं काय? मुलीचं काय उत्तर मिळालं ना, ही केस काय आपल्याला झेपणार नाही. सोडून दे बंधू, सोडून दे. आणि तूही विचार करायचं सोडून दे. मी का काय विचार करेन? म्हणजे समजा असा प्रसंग तुझ्यावर जर आला तर तू आता जो विचार केलास ना, तो विचार करू नको. पण माझ्यावर असा प्रसंग काय येईल? एक मिनिट. तुम्ही हे सगळं माझ्याबद्दल बोलत होतात? हे सगळं माझ्याबद्दल आणि आदित्यबद्दल होतं? तुझ्याबद्दल आणि आदित्याबद्दल. आणि आदित्य असं वागेल का? आणि वागला ना तर गेमच ओव्हर करेन मी त्याचा. आदित्यचा काय संबंध ना, ही सरळ सरळ मर्डरची केस आहे. मर्डर?
हो, त्या प्रेम करणाऱ्या मुलाचा मर्डर झालाय. हो. आता तो त्या तिसऱ्या मुलानी केलाय की त्या मुलीने, ते काय कळत नाहीये. हो. नाही, मी आता तू म्हणालीस ना की मी त्या मुलाचा जीव घेईन, तेव्हाच कन्फर्म झालं की मुलगी खुनी आहे. ते जाऊ दे ना, जी केस घ्यायची नाही तर विचार कसला करायचा. हो, चल येतो. बाय, 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 बाय. बाय. तो काळजी घे. काय बोलत होते? काय हवं होतं यांना नक्की? अरे ह्या माणसाला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. आदित्य आदित्य हो. अरे हे बघ एक मिनिट. हे बघ. हे बघा, म्हणून शनिवारी रात्री हा गायब होता. आज आपण कंपनीत जातोय त्या मल्होत्रावरती धाड टाकायला. ए आदित्य, मला ना एकदम डॅशिंग नवरा हवाय. अगदी कारभारी सारखा. म्हणजे म्हणजे मला असा एकदम रुबाबदार नवरा हवाय. अगदी कारभारी सारखा. काय बोलतीयस? हा म्हणजे ते काय म्हणतात, हा एकदम रांगडा नवरा हवाय. कारभारी सारखा. जरा जरा मला समजेल असं बोल ना. तेच तर बोलले तर बोलले. दिलेला शब्द पाळणारा नवरा हवा. कारभारी सारखा. कोण कारभारी? लय भारी. हं? तुला भेटायचंय कारभारीला? हो. उद्या नक्की भेट. संध्याकाळी 7:30 वाजता झी मराठीवर. अच्छा, म्हणजे आता त्याला विचारणार आहेस का माझा होशील ना?